ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत आणि जसं की तुम्ही समोर बघितलंच असेल की इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, अल्ट्रासाऊंड आणि अँजिओग्राफी सारख्या इमेजिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठी शस्त्रक्रिया न करता सूक्ष्म उपकरणाच्या साह्याने उपचार केले जातात। या ठिकाणी काप म्हणजे या इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी ज्या प्रक्रिया या ठिकाणी होतात त्याची एकदम ठळक वैशिष्ट्य आपण बघू शकतो। यामुळे रुग्णांना सुरक्षित आणि प्रभावी उपचार मिळतात। लोग सुनते हैं बहुत सारी बीमारियों के बारे में और हमें ऐसा लगता है कि शायद ये बीमारी किसी को होती होंगी जब तक हमारे परिवार में या हमको नहीं होती है। सो ये एक मिसकंसेप्शन है कि इंटरवेंशनल रेडियोलॉजी के जो प्रोसीजर्स हैं वो ट्रीटमेंट के लिए कोई विशेष बीमारी होती है क्या, वो किसी विशेष पद्धति से कुछ ट्रीटमेंट का है क्या। सो मैं सर से रिक्वेस्ट करूंगा कि ये आम जनता को जो गैर समझ है इस पे भी प्रकाश डालें। और एक बार फिर से अभिनंदन डॉक्टर भालेकर सर का। और डॉक्टर भालेकर सर के लिए एक बात फेमस है कि भारत के अगर हमने 4 हिस्से करे तो 1/4 हिस्से में डॉक्टर भालेकर सर के पेशेंट है जिनका सर ने ट्रीटमेंट किया है और वो एक अच्छी जिंदगी जी रहे हैं। सो थैंक यू वेरी मच डॉक्टर भालेकर। मला व्हेरिकोस व्हेनचा प्रॉब्लेम होता। मी भरपूर हॉस्पिटलमध्ये गेलो आणि प्रत्येक ठिकाणी माझ्याकडनं म्हणजे तास व्यवस्थित मला काही गोष्टी सांगितल्या नाही। अमोल बालेकर सरांचं मला भेटलं, तिथून मला बालेकर सरांनी म्हणजे कसं काय होतं काय नाही होत पूर्ण असं व्यवस्थित सांगितलं मला। असं असं करावं लागलं आपल्याला ऑपरेट वगैरे रिटर्नली बऱ्यापैकी माझं म्हणजे आजार कमी झालं मला। अजून आहे माझं तेवढं करणार पण ऑपरेट वगैरे एकदम म्हणजे सर्व सांगून असं म्हणजे कोणत्याच हॉस्पिटलला मला असं सांगितलं नाही का बाबा तुझं असं होईल बाबा पूर्ण म्हणजे त्यांनी एकदम म्हणजे असं ऑपरेट करताना पण पूर्ण सांगितलं मला बाबा कसं काय आपण करतोय काय नाही व्यवस्थित